सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा इतिहास पाठ्यपुस्तकात यावा, त्यांचा चित्रपट काढण्यात यावा, जेणेकरून त्यांचा खरा इतिहास संपूर्ण देशात जाईल, असे प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा इतिहास पाठ्यपुस्तकात यावा, त्यांचा चित्रपट काढण्यात यावा, जेणेकरून त्यांचा खरा इतिहास संपूर्ण देशात जाईल, असे प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा बलिदान दिन नुकताच राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला। नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र जेजुरी गडावर प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे व मी सावित्री बोलते या एकपात्री नाटकाच्या नायिका कविताताई म्हेत्रे आणि संघटनेचे प्रांत अध्यक्ष वसंतराव चव्हाण तसेच पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र जेजुरी गडावर राजे उमाजी नाईकांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर जय जयकार करत पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। राजे उमाजी नाईक सांस्कृतिक भवनात या निमित्ताने संघटना व समाजात चांगले काम करणाऱ्या 20 मान्यवरांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, संघटनेचे पदाधिकारी राजकुमार गडकरी, जगन माकर, देवराम गुळवे, आप्पा माकर, हर्षवर्धन चव्हाण, मालोजी जाधव, आप्पा चव्हाण, संतोष कुमार पाटोळे, नामदेव खोमणे, बंडोबंद खर्ले, सीताराम जेडगुले, संजय चव्हाण, कैलास गोफणे, रघुनाथ गुजले, विजय मंडले, सुरेश मंडले, सौमुक्ताताई चव्हाण, सागर चव्हाण आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ,